हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या स्वरा गरजे आपल्या पुन्हा एकदा लॉंग व्हिडिओमध्ये. तर कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर आज मी ना तुमच्यासोबत माझं आजचं जे काय रुटीन आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करणार की आजचा माझा दिवस कसा जातोय, आज मी बाळाला सांभाळून कसे कामे हँडल करते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता आजचा दिवस कसा जातो हे मी खरेपणाने, प्रामाणिकपणाने आणि जसं आहे ना तशी लाईफ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण दाखवायचं एक आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं एक आणि पाठीमागे करायचं एक, हे तर काय मी तुमच्यासोबत करणार नाही आहे. कारण तुम्ही पण काय चुकलं तर मला समजून घेतात. कारण माझं आता जीवन पहिल्यासारखं राहिलेलं नाही. कारण मी एका छोट्या बाळाची आई आहे, त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट ॲडजस्टमेंट करावी लागते. घरात मी एकटी आहे, बाळ हँडल करून काम वगैरे करून घरची कामं वगैरे करायला मी एकटीच आहे. त्यामुळे तुम्ही मला आय होप समजून घेता. तर आज ना मी तुमच्यासोबत एका आईचा दिवस, ऑनलाईन शॉपिंग माझं आणि बेबी सांभाळता जे काय घरचं रुटीन ते मी सगळं तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी ना असे जर निरनिराळे व्हिडिओ बघायचे असतील ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. आजच्या ब्लॉगमध्ये शेवटी ना एक खास सरप्राईज आहे, त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि हो सबस्क्राईब पण नक्की करा. नमस्कार, मी स्वरा गरजे ब्लॉग्समध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप व्यस्त आहे. घरकाम, बेबी, ऑनलाईन शॉपिंग सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता बघा सकाळी मी उठले आणि माझं दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा माझ्या बाळापासूनच होतो बरं का. त्यात काही विषय नाही. प्रत्येक न्यू मॉमचं ना हे असंच असतं, दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा बाळापासूनच होतो. तर बाळ सांभाळता ना काम करायचं म्हणजे आता मला हळूहळू सवय होईल. एवढी पण सवय नाही आहे, 50% मला सवय झालेली आहे. पण होईल हळूहळू सवय, पण अजून काही एवढी सवय नाही झालेली. आणि बाळाचं ना म्हणजे कधी तो 8 दिवस फुल दिवसभर झोपतो किंवा कधी 8 दिवस तो 10-10 मिनटं झोपतो. कधी असं कधी तसं, त्याचं नाही एक सारखं रुटीन नाही आहे. तर मग त्याच्यावर माझी कामे डिपेंड असतात. म्हणजे त्याच्याच तालावर मी नाचते. म्हणजे तो आहे एवढूसा 4 महिन्याचा आणि अगदी त्याच्याच तालावर मी नाचते. तो ना आज काही झोपतच नव्हता, तर पण घरातले होते, घरचे त्याला सांभाळत होते. म्हणलं मग ते आहे तोपर्यंत मी अशी बऱ्यापैकी कामे आवरून घेते. इथे मी पाणी वगैरे तापायला ठेवलं होतं. म्हणलं पाणी वगैरे तापायला ठेवले तर थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी आधी आणि नंतर थोडंसं फेसचं खूपच जास्त फेस खराब झाला होता. म्हणलं सो त्याच्यासाठी थोडंफार काहीतरी करूया. तर माझ्याकडे इन्स्टंट असं ना म्हणजे कोरफड होती गॅलरीमध्ये, तर मी ती कोरफड लावली. आता माझ्याकडे क्रीम वगैरे काहीच नाही आहे, कारण मी बाहेर क्रीम वगैरे आणायलाच जात नाही, त्यामुळे माझ्याकडे क्रीम वगैरे असं काहीच नाही आहे. तर म्हणलं चला थोडंसं ना आणि कोरफड पण खूप छान असते बरं का, फेससाठी थंडावा पण देतं आणि आपल्याला त्यामध्ये विटॅमिन सी पण असतं, त्यामुळे ते चेहऱ्यासाठी खूप छान असतं. आणि परत बघा बेबी इथे उठला तर मी परत त्याच्याकडे आले आणि इथे माझे सासरे झोपलेले होते. तर पण ते रात्रभर म्हणजे गाडीवर गेले होते, त्यामुळेसाठी ते त्यांचा आराम चालू होता. मग काय बेबीला सांभाळता माझंच असं काम चालू होतं. नंतर मग मी छान स्वतः आवरून घेतले आणि तेवढ्यात माझे हे 2 पार्सल आले आणि चला म्हणलं आता ते काय मी समोरच ओपन करते आणि तुमच्यासमोरच ओपन करून तुम्हाला रिव्ह्यू देते. आज आहे ना माझे 2-3 पार्सल येणार होते आणि हे जे पार्सल आहे ते उद्या येणार होतं बरं का. पण ते पण आजच भेटून गेलं. तर हे ना मी ह्याची क्वालिटी खरंच खूप छान होती बरं का. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता आणि मला आहे ना फक्त इअरिंग्स ऑर्गनाईज करायचे होते. पण त्यामध्ये आपण एखादा नेकलेस सेट किंवा गळ्यातला एखादा चोकर म्हणा काही ते पण ऑर्गनाईज करू शकतो. तर त्याची क्वालिटी आहे आणि झिपची क्वालिटीसुद्धा खूप छान
होती. असे माझ्याकडे 10 बॅग होते ऑर्गनाइजच्या. क्वालिटी खूप छान होती. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी त्याला मिळती जुळती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता मी दुसऱ्या मोबाईलवरून ऑनलाईन मागवलं होतं, सो ह्या मोबाईलमध्ये लिंक नसेल तर ह्याच्या मिळती जुळती मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आता पावसा पाण्याचे दिवस आलेले आहेत, ह्याच्यानंतर हिवाळा, सो थंड हवा बाळाच्या नाका डोळ्यात जाऊन त्याला सर्दी वगैरे होऊ शकते. त्यामुळे ना मी त्याच्यासाठी हे टोप्या मागवल्या होत्या. टोप्यांची पण क्वालिटी खरंच खूप छान होती. पैशाच्या मानाने टोप्यांची क्वालिटी खरंच खूप छान होती. पण बाळ काही झोपायचं नाव घेत नाही आहे. तिकडे ना त्याची म्हणजे त्याचं थोडंसं रडणं, कुई कुई असा आवाज असतो ना, तर ती चालूच आहे, कुई कुई चालूच आहे. म्हणजे आता त्याला झोका टाकलाय, खूप बराच वेळ झालं, जवळजवळ 1 तास झालं मी झोका देते, तरीसुद्धा तो काही झोपायचं नाव घेत नाही आहे. तर कसे आवरणार ना बाकीचे मी कामे, माझ्या आता अजून काहीच कामे आवरलेले नाही आहेत. सो त्याला थोडं नादी लावलं, त्याच्यासोबत खेळले आणि त्याला झोपी लावलं. आता त्याची झोप जास्त नाही बरं का, सकाळी 10 ते 15 मिनिटाची झोप असते. चला म्हणलं 10 ते 15 मिनटं झोपलाय तर आपण पटकन भाकरी स्वयंपाक करून घेऊया. त्याआधी म्हणलं थोडंसं ना काहीतरी आजकाल ना खूप जास्त भूक लागते, तर म्हणलं चला आता चहा बिस्किट खाऊन घेऊया. मग चहा बिस्किट खाऊन घेतल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. पण कशाचं काय, भाकरी करता करताना माझ्या 2 भाकरी झाल्या की लगेच बेबी उठला. त्यामुळे ना गॅस तसंच अर्धवट भाकरीचं ठेवून गॅस तसंच बंद करून मला बेबीकडे जावं लागलं. मग नंतर बेबीला परत त्याच्यासोबत खेळले आणि त्याच्यासोबत खेळता खेळता त्याला झोपी लावताना त्याला अर्धा पाऊण तास तर सहज निघून जातो. आणि त्याला झोपायला लावायला झोका द्यायलाच तर अर्धा तास तर लागतो, अर्धा पाऊण तास तर लागतो. तर त्याशिवाय तो झोपतच नाही. आणि 12 किंवा 1च्या नंतर काय होतं ना, त्याला किती उठवलं तरी पण तो उठत नाही. आता असं त्याचं रुटीन सुरू झालेलं आहे. तर म्हणलं आता त्यांनी म्हणजे, आणि त्याला ना आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त युरिन पास करतात लेकरं. त्यामुळे ना त्यांची झोप मोड होते किंवा झोप अशी डिस्टर्ब होऊन जाते. तर मला पण असं त्या गोष्टीवर सारखं लक्ष ठेवावं लागतं. मग अशा पद्धतीने माझं ना त्याच्यासोबत असं खेळणं चालू होतं. आणि त्याला असंच लागतं बरं का, म्हणजे की माझ्यासोबत कोणीतरी राहा, माझ्यासोबत कोणीतरी गप्पा मारा, माझ्यासोबत कोणीतरी खेळा. म्हणजे तो ना त्याला मांडीची सवय नाही लावलेली. म्हणजे तो मांडीवर काय, तो खाली दिवसभर राहू शकतो, त्याला मांडीवर जर नाही घेतलं ना तरी चालेल, पण गप्पा मारायला ना त्याला माणसे लागतातच. तर मग त्यासोबत त्याला गप्पा मारले थोडंसं, म्हणजे त्याच्यासोबत खेळले, म्हणजे तो दमेल आणि मग झोका दिला ना की तो लवकर झोपी जाईल. पण कशाचं काय, किती झोका द्या त्याच्यासोबत, किती बोला, उलटी त्याला छान वाटतं. आणि किती झोका दिला ना तरी पण तो काही झोपत नाही लवकर. अर्धा पाऊण तास तर मला दमूनच घेतो. मग खूप वेळ त्याच्यासोबत गप्पा मारल्या, खूप वेळ खेळून झाल्यानंतर परत एकदा किचनमध्ये आले. आणि किचनमध्ये ना आता ईश्वर तर तसेच गेले होते बरं का, त्यांनी जेवण वगैरे नव्हतं केलं, त्यांना लवकर जायचं होतं बाहेर. मग फक्त सासरा आणि आम्ही दोघं होतो घरी, तर त्यांना पण दुपारी जायचं होतं. मग त्यांच्यासाठी कढी बनवली. आणि मी काय अजून बेबीसाठी कढी खात नाही, मला कढी खूप जास्त आवडते, हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पण आता नाईलाजाने मला ती खावी नाही लागत आहे बेबीसाठी. तर मग इन्स्टंट बनणारी अशी बटाट्याची भाजी मी बनवली होती. आणि आता मला ना 4 महिने, 4था महिना चालू आहे सिझरला, त्यामुळे मला आत्ता काही त्रास होत नाही आहे बटाटा खाल्ल्यामुळे C-सेक्शनमध्ये. तर मग आता मी खात असते बटाटा कधीतरी. आणि मला माहिती आहे की आता ब्रेस्ट फिडिंगसाठी ना अशी सुकी भाजी खाऊन नाही जमत, पण कधीतरी चालून जातं. तर बघा आता नेमकं इथे जेवायच्या टायमालाच आहे ना, मी ताट वाढला आणि इतका रडायला लागला ना की आई तुम्हाला घे, तू जेवण नको करू, असंच त्याचं चालू होतं. मग काय जेवण स्किप केलं आणि पहिलं त्याला घेतलं, परत त्याच्यासोबत गप्पा मारल्या, परत त्याचं जे काय बाळंतं असतं ते चेंज वगैरे केलं, आणि परत त्याला झोक्यामध्ये टाकलं. परत झोका देऊन त्याला बळच झोपी लावला. आणि नंतर त्याला
तरी तो झोपायचं नाव काही घेत नव्हता. मग मी त्याला आंघोळ वगैरे घातली आणि आंघोळ वगैरे घातल्यानंतर तो इन्स्टंट लगेच झोपी गेला आणि छान त्याला मस्त झोप आली बरं का. नंतर मग तो 2-3 तास काही उठलाच नाही. आणि मग मी माझी सगळी कामे आवरून घेतली, जेवण वगैरे, दळणं वगैरे करायची होती मला, पण ती कामं दळणं वगैरे करायची तर राहूनच गेली. आणि सकाळपासून उभी असल्यामुळे मी एवढी दमून गेले होते की मी पण दुपारी 2-1 तास तर झोपी गेले होते. आणि नंतर ॲमेझॉनवरून हे एक पार्सल आलं होतं. काय सांगू, त्याची पॅकेजिंग एवढी भारी होती ना. आणि हेच सरप्राईज आहे बरं का तुमच्यासाठी की म्हणजे मला ना हे खूप छान. आणि त्याची पॅकेजिंग बघा ना किती छान आहे. आणि ते हे आहे बेबी ब्लँकेट. आता बेबीसाठी ब्लँकेट हे लागणारच होतं, तर मी त्याच्यासाठी हे बेबी ब्लँकेट मागवलं होतं. आणि त्याची क्वालिटी पण खूप छान होती. मला 300च्या अराऊंड ते भेटलं होतं. मला जर असं मिळतं जुळतं प्रोडक्ट भेटलं ना ॲमेझॉनवर, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की लिंक देईल. आणि ना तुम्ही पण काय करा, फोटो काढा आणि स्क्रीनशॉट घ्या आणि ॲमेझॉनवर सर्चला टाका, नक्की तुम्हाला प्रोडक्ट भेटून जाईल. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.